असतात, त्यामुळे त्यांना एकतर बॅटिंग किंवा बॉलिंग काहीतरी द्यावीच लागते. असे बरेच अशा गोष्टी असतात ना, आणि त्याच्यामुळे मग त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला होईल वाईट होईल तो कन्सिडर न करता मैदानामध्ये आपल्याला विचार करावा लागतो की या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला किती धावा जमवता येतील. पण मगाशी कौतुक झालं ना, शिवशाही क्रीडा मंडळ मापगाव संघ जेव्हा पहिल्या 2 षटकामध्ये थोड्या अंशी संत सावध संयमी सुरुवात करत होता, त्याच्यानंतर मात्र त्यांनी काय केलं, विशाल मैदानामध्ये आला. विशालने अफलातून बॅटिंग केली, आपल्या बॅटच्या रूपाने त्याने बोलणं पसंत केलं, धावा जमवल्या आणि मग मैदानामध्ये 40 पेक्षा अधिक आलेल्या धावानंतर मैदानात यजमान संघाला एक कॉन्फिडन्स सुद्धा मिळाला. पण आता दुसऱ्या बाजूला नवीन संघ मैदानात आहे, गावदेवी बामणसुरे मैदानात आहे. सलामीचं षटक घेऊन स्वतः गोलंदाज अनुष या वेळेला सज्ज होतोय. अनुषला मैदानामध्ये तोड देण्यासाठी सलामीची जोडी साई राणे आणि हितेश ही सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये उतरले. अनुषचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर भटकताना पाहायला मिळाला. जेव्हा मी हाफ पिच असं ज्याचं वर्णन केलं की तुम्ही अशा म्हणजे बघा हे शब्द कुठून आले तर पुणे क्रिकेटमध्ये असं फार मोठ्या प्रमाणावरती बोललं जातं. तुम्ही पुण्याला गेलात ना तर तिथे तुम्हाला जे पॅम्पलेट येईल ना मॅचचं ते सुद्धा असंच असतं, हाफ पिच आणि फुल पिच. हाफ पिच एक वेगळं असतं, फुल पिच एक वेगळं असतं. आता त्याचा अर्थ काय आहे तर फुल पिच वरती मोस्ट ऑफ द टाइम दोन्हीकडून बॅटिंग होतं आणि हाफ पिच वरून आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम काय पाहिलं जाईल. चेंडू स्टंपला चाटून आलाय आणि त्याच्यामुळे साई राणे या वेळेला बाद होऊन परतणार पावलनमध्ये. दी ग्रेट सुनील गावस्कर यांनी एक छान वाक्य वापरलं होतं की अशा पद्धतीने जेव्हा यष्ट्यांवरती बेल्स नसतात, मोस्ट ऑफ द टाइम असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेलं नाहीये, पण आपल्याकडे आपण असं करतो. मला वाटतं न्यूझीलंडला एका वेळेला क्राइस्टचर्चच्या मैदानामध्ये असं एकदा करण्यात आलं होतं आणि इंग्लंडमध्ये वेल्समध्ये जेव्हा एकदा स्पर्धा झाली होती तेव्हा सुद्धा स्टंपवरती बेल्स ठेवल्या नव्हत्या. त्याचं कारण होतं की मैदानामध्ये भरपूर वारा होता आणि वाऱ्याने बेल्स पडण्याचे चान्सेस जास्त होते आणि म्हणून बेल्स नव्हत्या. तर तो चेंडू जर स्टंपला चाटून गेला तर त्याला आपण म्हटलं गेलं होतं सुनील गावस्कर यांनी की ती किसिंग डिलिव्हरी असायची आणि तसंच मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळालं की चेंडू अर्थातच यष्ट्यांना चाटून गेला आणि मग फलंदाज बाद झालाय. साई राणे हा मैदानामधून बाद होऊन परतलाय. पहिला हादरा बसतोय जेव्हा धावफलकावरती 1 गडी बाद 2. अनुष आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. जोरदार अपील झालं, अपील करायचा प्रयत्न केला होता अनुषने, पण त्याच वेळेला त्याने स्वतःवर कंट्रोल केला. त्यालाही माहिती आहे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. मनोज काटे मैदानामध्ये येतोय. मनोज गेली कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट. मगाशी ज्याचं वर्णन करताना मी म्हणालो की या विभागात अंडरआर्म क्रिकेटची मोठ्या प्रमाणावरती चर्चा असायची. अगदी अलिबाग शहरामध्ये वर्सोलीच्या काही मैदानामध्ये किंवा ठराविक कालावधीमध्ये येथील विभागामध्ये अंडरआर्मच्या ज्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या किंवा अंडरआर्म क्रिकेट जिथे मोठं खेळलं जायचं तिथे मनोजने भरपूर ते क्रिकेट एन्जॉय केलं. हितेशसाठी या वेळेला हा चेंडू खाली राहतोय, फलंदाजाला लक्षात येत नाहीये. अनुष चांगली गोलंदाजी करतोय, आज कौतुक होईल त्याचं कारण दुसरी विकेट त्याला मिळाले. बघा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर यजमान संघाने बॅटिंग घेतली होती, पण बामणसुरे संघाचा कर्णधार मैदानामध्ये अनुष जेव्हा गोलंदाजीला आलाय ना 11 नंबरची जर्सी परिधान केली. हा नंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद केफच्या जर्सीवरती आपण पाहिला आणि त्यानंतर आज अनुष जेव्हा मैदानामध्ये सेम टाईपची जर्सी परिधान करून मैदानात आलाय ना तो गोलंदाजी करताना त्याचे चेंडू खाली राहतात. विशेषतः उंचपुरा गोलंदाज आहे, त्याला रीड करताना तुम्हाला थोड्या अंशी आय साईड भक्कम ठेवावी लागेल. वाऱ्याचा प्रभाव काही मोठ्या प्रमाणावरती नाहीये, परंतु ज्याला म्हणतात ना की हँड आय कोऑर्डिनेशन जर तुमच्याकडे नसेल तर अनुष या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला बुचकळ्यात पाडू शकतो आणि त्याच वेळेला तुम्हाला डोकं वर काढण्याची संधी देणार नाही. हे कौतुक अनुषचं यासाठी होईल ना की आपण पाहतोय रिदम मध्ये गोलंदाजी करतोय.
लाईन आणि लेंथ वरती काही अंशी प्रश्नचिन्ह तुम्ही निर्माण करू शकता, कारण वाईट सुद्धा त्यांनी टाकलेत. पण सगळ्यात महत्त्वाचं गोलंदाजाने रिदम मध्ये असणं फार आवश्यक असतं. हा रिदम कशा स्वरूपाचा आहे, तर फलंदाजाला मोठी रूम द्यायची नाही किंवा त्याच वेळेला फलंदाजासाठी एक वेगळं आव्हान निर्माण करायचं. जुना चेंडू असल्या कारणाने तो चेंडू खाली सुद्धा राहतोय, त्याचा बाउन्स थोडा कमी झालाय की काय, किंवा खेळपट्टीवरती अशा ठिकाणी चेंडू टाकायचे जिथल्या टप्प्यावरती बरोबर चेंडू खाली राहिले जातील अशी दक्षता घ्यायची. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, बामणसुरे संघाच्या गोलंदाज अनुषला जी काही कळलंय क्रिकेट बद्दलचं आणि त्याचं बरोबर इम्प्लिमेंटेशन तो मैदानामध्ये करतोय. पेपर कळला की तो सोपा करण्यात एक वेगळा अर्थातच फायदा सुद्धा असतो जो गोलंदाज अनुषने केलाय. पण मनोजने यावेळेला त्याच्या स्टाईलने हा फटका खेळला. गेली कित्येक वर्ष तो मैदानामध्ये खेळतोय. 15 ते 20 वर्षापेक्षा अधिक काळ टेनिस क्रिकेटशी तो जोडला गेलेला आहे. 6 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये अनुषची गोलंदाजी साधारण 7 चेंडू त्याच्याकडून अद्यापर्यंत आलेत, कारण 2 वाईट त्याने टाकले होते. पण हरकत नाही, त्यालाही माहिती आहे की जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, हाफ पिचवरती गोलंदाजी करता, तेव्हा तुम्हाला थोडासा कंट्रोल राखणं कठीण होऊन जातं, कारण तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही काय कशावरती नेम धरून गोलंदाजी करताना त्याचाही विचार तर करावा लागतोच ना. मनोजने याही वेळेला बॅकफुटवरती जाऊन फटका खेळला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होऊन परतणार पॅव्हिलियन मध्ये. अनुषला मिळालेली याच षटकामधली ही तिसरी सफलता. कौतुक होईल क्षेत्ररक्षकाचं, कौतुक होईल गोलंदाजाचं, आणि बाद होऊन परतणार मनोज काटे. दिनेशजी सोष्टे हे सुद्धा सामना पाहतायत आणि ते खुश झालेत. अनुष पाटील ज्याने अर्थात गोलंदाजी केली त्याच्यासाठी 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिनेशजी सोष्टे यांच्या वतीने हे आलेलं आहे. आणि का नाही येणार ना, बामण मैदानामध्ये कर्णधार या नात्याने गोलंदाजीला आला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याने पहिल्या 2 विकेट बोल्डच्या स्वरूपामध्ये घेतल्या. तिसऱ्या विकेट त्याने तटवण्याचा प्रयत्न मनोजने केला होता, पण चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात यजमान संघाला थोड्या अंशी का होईना एका जाग्यावरती स्तब्ध राहून विचार करण्यास भाग पडले, जेव्हा धाव फलकावरती 6 धावा आलेल्या आहेत. वाईड वाईड आहे, वाईड आहे, वाईड आहे असं यावेळेला फलंदाजाने पाहिलं आणि तो सोडून सुद्धा दिला. बऱ्याच वेळेला या शॉर्ट ग्राउंडवरती प्रेक्षकांमधून काही वेळेला आवाज येतो. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज सुद्धा तितकाच शांतपणे किंवा त्याच वेळेला ओरडून फलंदाजाला सांगत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात ना, आणि समालोचन करताना सुद्धा आम्हाला ते आवाज डायरेक्टली त्याच्या पाठीमागे असल्यामुळे ऐकायला मिळतात. बघा काल सुद्धा असत होतं, पण समालोचन कक्ष फार वेगळ्या दिशेला होता, तो फार दूरवर होता, त्याच्यामुळे ते जे स्वीट साऊंड असतात ना त्यातली एक मजा वेगळी असते. आणखीन एक फलंदाज बाद होतोय त्रिफळाची स्वरूपात. करण चौथा फलंदाज बाद झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद 8. विशाल राऊत नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार. पण मगाशी जे आपण पाहिलं होतं तर शिवसाई मापगाव संघ अद्यापपर्यंत जेव्हा सुरुवातीचा सामना खेळले, म्हणजे आज सकाळी जेव्हा पहिला सामना ते खेळले तेव्हा ते सिंगल डबल साठी गेले होते. आता मात्र जे फलंदाज बाद झाले आहेत ना ते मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाले आहेत. 3 फलंदाज बोल्ड आउट झालेत. याचा अर्थ सिंपल, साधा आणि सोपा आहे, तो की मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने या वेळेला त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. त्यामुळे कौतुक गोलंदाजीचं होईल बामणसुरे संघाचा, आणि थोड्या अंशी टीकेचा विषय असेल ती फलंदाजी शिवसाई मापगावची. पण आता जोडीला या वेळेला म्हणतात ना की डूबती हुई नैया को किनारे की ओर लेकर जाना ही पडेगा, लेकिन इस बार आणखीन एक फलंदाज बाद.
डीजे करण या ठिकाणी आज अशी गाणी लावतोय, मला थोडीशी माझ्या कॉलेजच्या जीवनाची आठवण होते. म्हणजे फार काही अजूनही 40 मध्ये गेलेलो नाहीये मी, तसं 35 मध्येच आहे. पण त्याच वेळेला अशा गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये मनोरंजन होण्याचा भाग आता अलीकडच्या काळामध्ये बदलला होता, कारण थोडी वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतात. पण 90s मधली आणि तितकेच कानाला आणि आपल्या मनाला गोडवा देणार आहे हे संगीत. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. विशालकडे लक्ष असेल. ऋत्विज राऊत मैदानामध्ये गेलाय. 5 गडी बाद झालेत. यजमान संघ 9 धावांवरती अडकलेला पाहायला मिळालाय. विशालला थोडी सेन्सिबल बॅटिंग करावं लागेल, कारण अजूनही आपण पाहिलं ना तर या षटकातील 3 चेंडू पुढच्या 2 ओव्हर येणं बाकी आहे. 15 चेंडू येणं बाकी आहेत. 5 विकेट बाद झालेले आहेत. 5 विकेट या वेळेला अर्थातच फलंदाज बाद होऊन जेव्हा परतलेले आहेत, अशा वेळेला या जोडीला थोडं सांभाळून थोडंसं अर्थातच मैदानामध्ये सावध पवित्रा घेऊन खेळावं लागेल. चांगला फटका खेळला या वेळेला. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉग ऑफ मधून हा अर्थातच चेंडू ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. चौकार विशालसाठी मिळालेला. सुनील शेट्टीचं गाणं मैदानामध्ये वाजलंय आणि विशाल या वेळेला मैदानामध्ये ज्या वेळेला विशाल या नावाने सुनील शेट्टीने सुद्धा काम केले त्या वेळेला तो चित्रपट सुद्धा हिट झालेला आहे. विशालला तसं हिट परफॉर्मन्स द्यावा लागेल. चांगली बॅटिंग आता मात्र केले. धावा मैदानामध्ये ज्या कुठेतरी थांबल्या होत्या त्या वेळेला मैदानामध्ये असं सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार आवश्यक आहे. बघा, बॅटिंग करणं ही सोपी गोष्ट नाहीये. मी नेहमी म्हणतो बघा की तुम्ही बॅटिंगला गेलात, 1 6 मारला, 2 6 मारलात म्हणजे चांगली बॅटिंग करताय असं बिलकुल नाही. तुमचा दिवस असेल ना तर हल्ली बॅटला बॉल लागला तर तो सीमारेषेच्या बाहेर जातोच जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की बॅटिंग करताना सेन्सिबल बॅटिंग ज्याला म्हटलं जातं ना, की मैदानामध्ये 4 षटकं जर आहेत तर ती 4ही षटकं पूर्ण खेळून काढणे असेल किंवा प्रत्येक षटकामधला एक कॅल्क्युलेटिव्ह इनिंग तुमची मैदानामध्ये सामोरी आली पाहिजे, किंवा प्रतिस्पर्धी संघाचा कोणता चांगला गोलंदाज आहे त्याच्या चांगल्या गोलंदाजीचा सन्मान सुद्धा आपण केला पाहिजे. आता कौतुक होईल या वेळेला. केतन गोलंदाजी करत होता. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तो निर्धाव टाकतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा आल्यात. 5 गडी बाद 14. श्री शिवसाई क्रीडा मंडळ बापगाव ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला होता, निर्णय घेतला की आपण फलंदाजी करणार आणि अशा वेळेला यजमान संघ वाट पाहतोय. ती अर्थातच एखादा गोलंदाज आपल्याला मिळेल ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध आपण अटॅक करू. पण तत्पूर्वी जी गोलंदाजी आज अनुष पाटीलने केले ना त्याचं भरभरून कौतुक आपल्याला करावं लागेल, कारण त्याने केतनचं काम सोपं केलं. बघा, पहिल्या गोलंदाजाला नेहमी म्हटलं जातं की साधारण तुम्ही ना 1970s मधले असाल किंवा 1980s मधले असाल तर तुमच्या घरामध्ये साधारण तुम्ही 4 भाऊ असाल, 4 भावंड असाल, ज्याच्यामध्ये 1 बहीण असेल, 2 बहिणी असतील, 2 भाऊ असेल, तर जो पहिला मोठा असतो ना त्याला फार मोठ्या प्रमाणावरती काळजी घ्यावी लागतं. अनेकांना जो पहिला भाऊ होता त्याने त्याचं शिक्षण झालं नसेल, पण त्याने इतरांची तिघांची शिक्षण व्हावे म्हणून स्वतःचं शिक्षण बाजूला सोडलं असेल आणि त्याच वेळेला कुटुंबाला आधार दिला असेल. त्यामुळे त्या भावाला विसरू नका. त्या भावामुळे कुटुंब चाललेलं असतं, त्या बहिणीमुळे कुटुंब चाललेलं असतं. त्यामुळे जो मोठा आहे त्याचा मान सुद्धा त्याला द्यायला लागतो. कारण आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे ना, केवळ वयाने मोठा येत नाही, मनाने सुद्धा मोठं असावं लागतं. पण त्याच्या पलीकडे अर्थात जाऊ या गोष्टीमध्ये. भावंडामध्ये अलीकडच्या काळामध्ये नातेसंबंधामध्ये जरी कटुता येत असली तरी एक गोष्ट मात्र अजूनही आपल्याकडे चांगली आहे, ती म्हणजे समाज अजूनही चांगला आहे, कारण चांगल्या माणसांमुळे दुनिया चालू असते. वळूया मैदानामध्ये. 13वा चेंडू घेऊन साहिल गोलंदाजीला आला. विशालसाठी या वेळेला उंचपुरा गोलंदाज आहे, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. विशालसाठी प्रणवी गणेश भार्गव यांच्याकडून पारितोषिक आहे. विशालच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा पारितोषिक असेल. 2 धावा आल्या, 16 धावा धावफलकावरती. पण गोलंदाजाच्या बाबत मी बोलत होतो. साहिल जेव्हा गोलंदाजी करतोय, राऊंड विकेट गोलंदाज आहे, गोलंदाजी करतोय, आणि जेव्हा तुम्ही राऊंड विकेट गोलंदाजी करताय तुम्हाला तो अँगल मिळणार आहे जरूर. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही स्टेटर रन करणार का, किंवा तुम्ही ज्याला म्हणतात की क्रीज के कोने से आप गेंदबाजी करोगे क्या, इसके बारे में सवाल और जवाब जरूर होंगे. लेकिन पुढचा चेंडू याच्या बाबत अर्थात आपल्याला आता म्हणावं लागेल.
फुल टॉस दिला, परंतु लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा. पंच प्रकाश जी अष्टमकर कळवतात की हा वाईड प्लस डिक्लेअर असेल, त्यामुळे 2 धावा मिळणार आहेत. या ज्या धावा मिळत आहेत ना, त्याचंही आपल्याला थोड्या अंशी कॅल्क्युलेशन शिवसाई मापगाव संघाला करावं लागेल, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या धावा मैदानामध्ये तुमच्या एनर्जीची टेस्ट घेणार आहेत. कारण उन्हाचा प्रभाव वाढतोय. तुम्ही जर नाईट क्रिकेट काल क्रीडाभवनच्या मैदानावरती पाहण्यासाठी जरी आलेला असाल तरी सुद्धा रात्रीची झोपमोड तुमची झालेली असेल. तुम्ही स्वतः आयोजक आहात, म्हणजे अनेकशा गोष्टींचा भार सुद्धा तुमच्या खांद्यावरती असेल. या सगळ्या गोष्टी आहेतच ना. यावेळेला चांगला फटका खेळला, एक्झिक्यूट प्रॉपर केलाय, पण क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय. विशाल राऊत या वेळेला बाद होऊन परतला पावलांमध्ये. शिवसाई मापगाव संघाला हा एक मोठा हादरा म्हणावा लागेल, कारण 6वा फलंदाज बाद झालाय. आता ऋत्विजला अक्षय साथ देणार आहे. अक्षय खोत आणि ऋत्विज राऊत ही जोडी मैदानामध्ये आहे. साहिलला विकेट मिळाले, त्याच्यामुळे या षटकात 18 धावांवरती 6 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 18 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. शिवसाई मापगाव लुकिंग फॉर टू बी द 40 or 40+ रन्स ऑन अ बोर्ड, बट इट विल हॅपन और नॉट ओनली टाइम विल बी से. आणि त्याच्यामध्ये ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येतात ना, त्या डोकेदुखीचा विषय होऊ शकतो बामणसुरे संघासाठी, कारण अद्यापर्यंत बामणसुरे संघाने तब्बल मला वाटतं मगाचपासून 5 ते 6 वाईड केलेले पाहायला मिळाल्यात, आणि त्याच्यामध्ये काही डिक्लेअर धावा सुद्धा गेलेल्या आहेत. 5 वाईड केलेले पाहायला मिळालेत, त्याच्यामुळे त्या 5 धावा तर एक्स्ट्राच्या स्वरूपात झाल्या. त्याच्यामध्ये वाईड +1 अशा स्वरूपाच्या सुद्धा काही धावा मिळाल्या, त्याच्यामुळे त्या 8 ते 9 धावा गेलेल्या आहेत, जेव्हा 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. साहिल गोलंदाजी करतोय, राऊंड विकेट गोलंदाजी असणार अक्षय खोतसाठी. स्लोवर वन यावेळेला चांगला पीक केलाय, बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला होता, आणि ज्या पद्धतीने अक्षयने यावेळेला फटका उडवलाय ना, त्याच्या फटक्यातली ताकद सांगून जाते की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार आहे. शिवसाई मापगावच्या या मैदानावर विनोदभाई पहिल्यांदा आलोय कॉमेंट्रीला, पण आपल्याला कोळगावला एक स्पर्धा असते बघा, तिथे षटकार मारला की आपण त्या षटकाराला, तो डोंगरावर गेला की त्याला बोलतो जंगली षटकार. बरोबर ना, असे प्रत्येक ग्राउंडचा एखादा फटका असायचा, आणि ज्या वेळेला तो मिड विकेटला फटका जायचा त्याला म्हटलं जायचं की वाह क्या शॉट आहे, जंगली 6. सो असे काही ठराविक स्पॉटमध्ये चेंडू गेल्यानंतर ठराविक शब्द त्या मैदानामधून आलेले पाहायला मिळाले. मापगावमध्ये काही असा विशेष शब्द असेल, पण ज्या प्रकारे हा फटका खेळला होता ना अक्षयने, त्याने कॉन्फिडन्स स्वतःही प्राप्त केलाय, संघाचाही वाढवलाय, आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती दबाव आणलाय. 2 धावा मिळणार, आणि हा 6वा वाईड आहे बघा. एक्स्ट्राच्या स्वरूपात बामणसुरे संघाला विचार करावा लागेल, कारण धावफलकावरती धावा किती झाल्या आता? 28. 28 ऑन अ बोर्ड. बीमरसाठी रिव्ह्यू. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत, म्हणजे अजूनही 8 चेंडू येणं बाकी आहेत. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव संघाला थोडी नशिबाची साथ सुद्धा लाभते. यजमान संघाला जर नशिबाची साथ लाभत नसेल तर आणखी कोणाला लाभावी, कारण गेले 3-4 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहिलं दादा तर एक महत्त्वाची गोष्ट असते, कोणतीही स्पर्धा काही 1-2 दिवसामध्ये होत नाही, त्याच्यासाठी भरपूर सारं प्लॅनिंग लागतं. 1-1.5 महिन्यामध्ये भरपूर वेळ सुद्धा द्यावा लागतो. अनेकशी मुलं अलीकडच्या काळामध्ये खेळापासून दूर आहेत, कारण कामधंद्यानिमित्त आपल्या गावापासून दूरवरचा प्रवास त्यांना करावा लागतो. मग तुम्हाला त्या मीटिंगला उपस्थित राहावं लागतं. मैदान अनुकूल करत असताना काही गोष्टी अर्थातच कोणी डीजेची जबाबदारी घ्यायची असते, कोणी अर्थात मंडपची जबाबदारी घ्यायची असते, कोणी जेवणाची जबाबदारी, कोणी संघांचं कोऑर्डिनेशन, या सगळ्याच गोष्टी समोर असतात ना स्पर्धा आयोजन करत असताना. आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते की स्पर्धेसाठी जी पारितोषिक लावलेली आहेत त्या रकमा सुद्धा आपल्याला जमवाव्या लागतात. मग या निमित्तानं आपल्या सगळ्यांवरती जे काही अर्थात वर्कलोड जमा होतो, तो वर्कलोड बॅलन्स आपल्याला सगळ्यांना साध्य करावा लागतो. आणि म्हणूनच आज मैदानामध्ये श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगावचं हे संपूर्ण युनिट जेव्हा एकत्र आलेलं आहे, त्यातील प्रत्येक सहकारी महत्त्वाचा आहे.
बीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. याच दरम्यान शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती सन्माननीय जगदीशजी सावंत उपस्थित आहेत. माझं लक्ष आता गेलं, सॉरी, कारण मी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला माहिती आहे की गेममध्ये फोकस करतो आणि आज कॉमेंट्री बॉक्स एका बाजूला आहे आणि व्यासपीठ एका बाजूला असल्या कारणाने जगदीशजी सावंत आणि माझे आणि त्याच वेळेला खेळाचे एक ऋणानुबंधाचं नातं राहिले. या विभागामध्ये कबड्डीची स्पर्धा असेल, क्रिकेटची स्पर्धा असेल, जगदीशजी सावंत यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. विशेषतः अनेक संघांना सुरुवातीच्या काळामध्ये जो आर्थिक पाठबळ द्यावं लागतं ते जगदीशजी सावंत यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला लाभलेलं मिळतं. ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना काही अंशी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा असते. पंचांकडून इशारा आलाय की हा नो बॉल असेल. रिव्ह्यू घेतला गेला होता आणि त्यामुळे 28 धावा धावफलकावरती आल्यात. 28 धावानंतर नो बॉल असल्या कारणाने फ्री हिट मिळेल. 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. साईलवरती उगाचच दबाव आला असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही आणि त्या वाक्याची अतिशयोक्ती सुद्धा नसेल. हा दोन धावा, 2 चेंडू बाकी आहेत पण फ्री हिट असणार आहे. आणि जेव्हा फ्री हिट आहे तेव्हा त्यातील एकूण किती चेंडू बाकी आहे त्याच्याबाबतही आपण मगाशी म्हणालो होतो की एक षटक वळूया मैदानामध्ये. साहिल राईट अप राऊंड द विकेट. यावेळचा हा चेंडू मोठा फटका जरूर खेळला. पंचांचा इशारा येतो की चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार असेल. एंटरटेनमेंट मैदानामध्ये जरूर सुरू असतं. आजही आपण पाहतोय ऊन असो, वारा असो, पाऊस असो, त्यांचा डान्स सुरूच असतो. तुमच्या अंगामध्ये कला असेल ना तर तुम्ही मैदानामध्ये अनेक साऱ्या गोष्टी करू शकता. असं कदाचित प्रकाशजी अष्टमकर याही मैदानामध्ये इकडे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करतात. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांचं यजमान संघ जेव्हा बॅटिंग करतोय या 6 धावाने धावसंख्या वाढले, 34 पर्यंत गेले. साहिलने हा फुल टॉस केला होता. पुन्हा एकदा रिव्ह्यू मागण्यात आला आणि
साहिल गोलंदाजी करत होता आणि साहिलने लागोपाठ 2 बीमर केलेले पाहायला मिळाले. साहिल गोलंदाजी अशी करेल असं अपेक्षा नव्हती आणि त्याच वेळेला जर अपेक्षा नसली तरी जे घडले ते सुद्धा तेवढंच सत्य आहे ना. 34 धावा धावफलकावरती आल्या आणि हा नो बॉल असल्या कारणाने एक धाव आणखीन वाढणार, त्याच्यामुळे 35 धावा धावफलकावरती होणार आणि 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहे, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू होईल. तुम्ही 2 बीमर टाकलेत. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं की फ्री हिट असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येत नव्हता. पण आज हे डबल संधी ज्याला म्हणतो ना की अलीकडच्या काळामध्ये डबल बोनांझा वगैरे अशा पद्धतीच्या ज्या काही ऍड आपल्याला पाहायला मिळतात की बाय गेट वन ऑफर ज्या वेळेला संपूर्णपणे कुठल्याही बिग बाजारमध्ये तुम्ही गेलात किंवा त्याच वेळेला मोठ्या दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला अशी ऑफर अनेक वेळेला ऐकायला मिळते, पाहायला मिळते. त्या पद्धतीचं ऑफर या वेळेला मैदानामध्ये सुरू आहे की काय अक्षय खोतसाठी ती अर्थात त्याचा लाभ जो अक्षय खोतने उठवलाय ना ते त्याचं कौतुक झालं पाहिजे. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार भिरकावून दिले, आपल्या संघासाठी धावा जमवल्या. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव संघ जो अडचणीत सापडला होता त्याची धावसंख्या आता 35 पर्यंत येऊन ठेपले. फ्री हिटचा चेंडू होता असल्या कारणाने यष्टीरक्षक थोड्या अंशी विसरला सुद्धा होता, पण हरकत नाही, चालायचं. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. कारण हिट ऑफ द गेम मध्ये मैदानामध्ये अशा गोष्टी होतात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. तेजस आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन, कारण शेवटचे 2 चेंडू तेजसला करायचे होते. मैदानात पहिल्या 2 गोलंदाजांनी विशेषतः अनुषने जी गोलंदाजी आज मैदानामध्ये केली, केतनने जी गोलंदाजी केली, साहिलने मात्र तशा प्रकारे गोलंदाजी न केल्यामुळे किंवा त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघातील अक्षय खोतने जी तुफानी पारी मैदानामध्ये साकारलेली आहे ना त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 36 ऑन बोर्ड. अक्षयचं आज कौतुक होईल कारण लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार जे त्याने भिरकावले होते ना दोन्ही षटकार मध्ये टायमिंग अफलातून होतं. मगाशी साधारण मला असं वाटलं की तो नो बॉलच्या बाबत अर्थातच हा फ्री हिटचा चेंडू येईल नाही येईल याच्याबाबत कन्फ्युजन प्रत्येकाच्या मनामध्ये होतं, पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करणं फार आवश्यक असतं. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज अक्षय. या वेळेला सुद्धा आपण पाहतोय थोडा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण स्ट्राईक स्वतःकडे राखतोय. हाही एक महत्वाचा भाग असतो की तुम्हाला माहिती आहे मैदानामध्ये षटकामधील अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. एखादा चेंडू जरी जुन्या बॉलने खेळत असल्या कारणाने मैदानामध्ये तो टायमिंग साधला तर धावा अधिक चांगल्या प्रमाणात येऊ शकतात. निनाद गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील 5 चेंडू येणं बाकी असताना पहिला चेंडू तर त्याने निर्धाव टाकलाय. शेवटच्या चेंडूमध्ये गोलंदाजी करणं अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती महागडे ठरताना आपल्याला पाहायला मिळालंय. तुम्ही स्पर्धेच्या बाहेरही जाऊ शकता आणि यावेळेला अक्षयने उडवलाय. 3रा षटकार असेल. व्हॉट अ बॅटिंग. जवळजवळ पायातला चेंडू आपण पाहतोय परंतु मुंबईकरांना नाश्त्यामध्ये वडापाव आणि अक्षयला पायातला चेंडू सगळं काही सेम असतं असं म्हणावं लागेल, कारण आज मैदानामध्ये 3ही षटकार 3 वेगळ्या स्वरूपात ठोकलेत. मंदार खोत अक्षयचे भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या षटकारासाठी अक्षयला आलेला आहे. श्री शिवसाई मापगाव संघाला ज्या धावा आवश्यक होत्या बघा फ्री हिटच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू मिळाले. त्या दोन्ही चेंडूंवरती 2 षटकार लगावले गेले आणि अक्षयला आता हा पायातला टाकलेला चेंडूला ज्या पद्धतीने मैदानामध्ये त्याने प्रेडिक्ट केला, छान पद्धतीने फ्लिक सुद्धा केला आणि मनगटातली ताकद दाखवली. चांगला फिटनेस अलीकडच्या काळामध्ये या क्रिकेटपटूंकडे जो पाहायला मिळतो ना त्याचं हे उत्तम उदाहरण पेश केलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. गोलंदाजावरती दबाव होता परंतु दुसऱ्या प्रयत्नात तो झेल टिपतोय. फलंदाज बाद.
बघा, मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणं आणि विशेषतः लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करणं दोन्ही कन्सेप्ट निराळे आहेत. अक्षय बॅटिंगला कुठल्या नंबरवर आला होता? 8व्या नंबरवर बॅटिंगला आला होता आणि 8व्या नंबरवर बॅटिंगला आल्यानंतर त्याने जी 19 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात ना, ते आज अनफॉरगेटेबल असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये मंथन फलंदाजीला आलेत. मंथनला माहिती आहे की शेवटचे 3-4 जे काही चेंडू आपल्या वाट्याला येणार आहेत त्याच्यामध्ये ज्या धावा धावफलकावरती लागल्यात, कारण आता 42 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शिवशाही क्रीडा मंडळ मापगाव संघाची गोलंदाजी हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. आज साई राणे थोडा लवकर बाद झाला. हितेशला सुद्धा फार काही प्रभाव दाखवता आला नाही. टॉप ऑर्डरचे सगळेच फलंदाज लवकर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. पण अशामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. मंथन सॅक्रिफाईस करतोय ऋत्विजसाठी. शेवटचा चेंडू या षटकातील. ओव्हरपिच चेंडू बळून खेळून काढायचा होता. बादशाह पटेल येत नाही. ऋत्विजच्या 1 धाव तर मिळणार. 43 धावा धावफलकावरती लागणार. श्री शिवसाई मापगाव संघ जो मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता, फलंदाजी केली. 43 ऑन बोर्ड. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 44 धावांची. पूर्वार्धाच्या खेळामध्ये सुरुवात फार सुंदर केली होती. ती अर्थातच गावदेवी बामणसुरे संघाने पहिल्या 2 षटकामध्ये अगदी तिखट मारा केला होता. पहिल्या षटकामध्ये तर अनुषने 3 विकेट घेतल्या होत्या, केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. केतनने सुद्धा 2 विकेट घेतल्या, 8 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 षटकात 14 धावानंतर मैदानामध्ये असं वाटू लागलं होतं की श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव संघावरती हा दबाव वाढत जाणार. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, आजही आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. जेव्हा फलंदाजीला मैदानात अक्षय खोत आला, त्याने जे 3 षटकार लगावले, एक लॉंग ऑनला असेल, एक स्क्वेअर लेगला असेल आणि त्याच वेळेला एक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला असेल, या तिन्ही फटक्यांमध्ये त्याच्या ताकद होती, नजाकतता होती आणि त्या सौंदर्याचा नक्कीच आपल्या सर्वांना भुरळ पडली असेल. क्रिकेटच्या मैदानातील हे सौंदर्य प्रत्येकालाच अर्थातच त्याची भुरळ पडत असते आणि म्हणूनच आज मैदानामध्ये जेव्हा 43 धावा यजमान संघाने उभारल्यात, बामणसुरे संघ प्रयत्न करेल की त्या 44 धावा चेस करण्याचा. प्रति षटकामध्ये 11 धावा चेस कराव्या लागतील, पण या धावा कशा पद्धतीने चेस होणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो मी माझा साथी समालोचक मित्र आशुतोष पाटील याचकडे. थँक्यू सो मच ॲडव्होकेट संदीप जगे सर. उडीया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एक महत्वाचा सामना जिथे आयोजक संघ विपक्ष आपण पाहिलं तर गावदेवी बामणसुरे या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय, जिथे एकीकडे आपण पाहिलं तर सुरुवातीला असं वाटत होतं की शिवसाई मापगाव संघ थोडासा अडचणीत सापडलाय की काय, परंतु तदनंतर अक्षयने केलेली फलंदाजी ती वाखाणण्याजोगी होती. आणि नक्कीच संघाची धावसंख्या आपण पाहिली ना तर 43 धावा धावफलकावरती आल्यात आणि 44 धावा करायच्या आहेत. त्या अर्थात गावदेवी बामणसुरे संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या शिवसाई मापगाव संघ आणि बामणसुरे संघाला विनंती असेल की आपण लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी बघूया इथे कोणता संघ सेमीफायनल मध्ये मजल मारतोय. 2 संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये भेटलेले आहेत, आणखीन 2 संघ भेटणार आहेत. यानंतर आपण पाहिलं तर बापदेव मांडवकरांनी यांच्यात खेळलं ना दोघावाले आले तो 44 करायचे मॅच आता एक
यानंतर होणारा सामना आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना बापदेव मांडवकार विपक्ष ए3 सोगाव. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. बापदेव मांडवकार संघाचा कर्णधार आणि ए3 सोगाव संघाचा कर्णधार. क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आल्या जिथे आपण पाहतो अनुष आणि केतन ही जोडी आपण पाहतोय. या जोडीने मागील सामन्यामध्ये नक्कीच एक चांगला खेळ केला होता. तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन हितेश येतोय. हितेश राऊत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. हितेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन या वेळेला आपण पाहतोय हितेशने जेव्हा मगाशी बॅटिंगला आला होता तेव्हा पहिल्या चेंडूवरती हितेशला बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरला होता. अनुष तोच बॅटिंगला आलाय, संघाचा कर्णधार आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी कावदेवी बामणसुरेचे नितेश जे अर्थातच माझे मित्र सुद्धा आहेत, HR फिटनेसमध्ये ट्रेनर म्हणून ते काम करत असतात, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मला कळवलं की यावर्षी सर आमचं पहिलंच वर्ष आहे आणि तरी सुद्धा आमचे सर्व खेळाडू मैदानामध्ये आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतात. मग हे फार छान वाक्य आहे की जेव्हा तुम्ही तुमचं 100% देण्याचं काम करताना तेव्हा रिझल्ट काय येईल तो मॅटर करत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही तुमचं 100% दिलत का. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये कामाला असाल तर त्यावेळेला दिवस ढकलण्यापेक्षा तुम्ही तुमचं 100% दिलत का. तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत असाल, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये ऑफिसर म्हणून काम करत असाल, कर्मचारी म्हणून काम करत असाल, व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचं 100% देता का, हा फार महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा खेळाच्या मैदानामध्ये मग फुटबॉलचा खेळ असेल, बॅडमिंटनचा खेळ असेल, खो खोचा खेळ असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, देर आर सो मेनी गेम्स, देर आर सो मेनी गेम्स. आणि ॲक्च्युअलमध्ये या इंडोर आउटडोर गेम्सबद्दल चर्चा आपण नक्की करू. हितेशचा हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर बाहेर वळतो. हितेशच्या या बोटांच्या जादूची कल्पना तुम्हाला फार लवकर येणार नाही, कारण शिवसाई क्रीडा मंडळ मापगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यजमान संघाचा हा खेळाडू जरूर आहे. पण हितेशला मी गेले 3-4 वर्ष सातत्याने मैदानामध्ये पाहतोय, विशेषतः सासवण्याच्या मैदानामध्ये मातीच्या खेळपट्टीवरती सुद्धा, म्हणजेच करमरकर मैदानामध्ये सुद्धा हितेशने जी गोलंदाजी केली होती ती कौतुकास्पद होती. वॉडा बॉलिंग तुम्हाला तेवढी किपिंग करावी लागेल. साई थोडा अंशी कन्फ्यूज झाला यावेळेला चेंडू खाली राहिला म्हणून, स्वतःवरही तो नाराज झाला. पण हितेशकडे एक वेगळ्या पद्धतीचा प्रकारचे टर्न आहे. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा तुम्ही ओव्हर द विकेट गोलंदाजीला येता त्यावेळेला तुमचा शोल्डर कोणत्या अँगलने फिरतोय त्याप्रमाणे तुमचा बॅटर मैदानामध्ये बघत असतो. पण हे सगळे काही जे काही आहेत ना, या खेळाच्या पलीकडे सुद्धा हितेशकडे असणारी शरीरयष्टी बघा. डावखुऱ्या फलंदाजाला तो बॅट सुद्धा काढून देत नाही, ही गोलंदाजीची खासियत आहे ना. ऑफ कटर जबरदस्त आहे त्याच्याकडे, तो उत्तम ऑफ कटर टाकतो. म्हणजे एकाच ऍक्शन मध्ये ऑफ कटर, लेग कटर हे त्याने ज्या वेळेला त्या करमरकर मैदानामध्ये मातीच्या खेळपट्टीवरती गोलंदाजी टाकली होती ना, मला आठवतं की 2 ओव्हर हितेशने केल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये साधारण 5 किंवा 6 रन दिल्या होत्या. 1 ओव्हर तर जवळजवळ मेडन टाकली होती, ज्याच्यामध्ये त्याला 3 विकेट सुद्धा मिळाल्या होत्या, केवळ 1 धाव आली होती. तर ही अशा प्रकारे कामगिरी तुम्ही करता. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. या वेळेला मैदानामध्ये डावखुऱ्या फलंदाजाला अक्षरशः मामा बनवलं जातंय. चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यातही येत नाहीये, कळत नाहीये की हा चेंडू समोर येतोय, समोर दिसतोय जरूर, पण नंतर गायब कुठे होतोय. हे जी काही कलात्मकता आहे ना, ती हितेशच्या गोलंदाजीतली आपण पाहतोय. त्याला मिळालेल्या उंचीचा तर पुरेपूर वापर आहे, पण त्या बोटांच्या जादू सुद्धा तितकीच कौतुकास्पद आहे. आणखी एक हा या वेळेला आपण पाहतोय 1, 2, 3, 4 चौथा चेंडू त्याने निर्धाव टाकलेला पाहायला मिळाला. आणि हे षटक केवळ 2 धावांचं आलं, कारण 4 चेंडू निर्धाव टाकले, 2 धावा धावफलकावरती आल्यात. थोड्या अंशी का होईना दबाव नक्कीच निर्माण केला त्यांनी प्रतिस्पर्धी गावदेवी बामणसुरे संघाच्या समोर. निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला पहिलं षटक चांगलं करणं आवश्यक होतं. हितेश संघाचा कर्णधार आहे, कर्णधार या नात्याने त्याने ती जबाबदारी स्वीकारली. ॲज अ बॅटर म्हणून आज मैदानामध्ये बॅटला फार काही चेंडू लागला नाही, लवकर बाद झालो. पण हिट ऑफ द गेम मध्ये तुम्ही लवकर आउट होणार किंवा त्याच वेळेला मगाशी अनुषने फार जबरदस्त बॉलिंग केली होती आणि तो संघाचा हॅलो आता हिट ऑफ द गेम मध्ये माझं असं झालं की मग मला वैताग येतो. काय झालं, लाईट आहे? हॅलो
हॅलो मैदानात साई राणे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू यावेळेला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आज तो सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये साई राणे गोलंदाजीला आलाय. पहिलं षटक हितेशने 2 धावांचा खर्च केला होता. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव विरुद्ध गावदेवी बामणसुरे हा सामना मित्रांनो आपण मैदानामध्ये पाहतोय. साईचा हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रंट फूट वरती येऊन मैदानामध्ये पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो फ्रंट ऑफ द विकेट चेंडू जातोय. तुम्हाला थ्रू द लाईन खेळून काढणं इतकं साधं सोपं नसतं. तुम्हाला त्या पद्धतीचं फुटवर्क असावं लागतं. पण अनुष्कडे आपण जर पाहिलं ना तर बॅटिंगमध्ये एक वेगळी ताकद आहे आणि त्यावेळेला तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे. त्याचा पुरेपूर वापर तुम्हाला टायमिंग सह करावा लागणार. हा प्रॅक्टिसचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. बेटर प्रॅक्टिस मेक्स यू अ बेटर परफेक्ट असं मी नेहमी समालोचनामध्ये म्हणतो. कारण तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये प्रॅक्टिस म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही गेलात आणि एक अर्धा तास प्रॅक्टिस केलीत. त्या अर्धा तास प्रॅक्टिसमध्ये काय काय करायचं आहे, जसं आपण जिममध्ये गेल्यानंतर ठरतो ना की कार्डिओ सेशनमध्ये हे सेट पहिला करणार आहे, दुसरा हा सेट करणार आहे, तिसरा हा सेट करणार आहे. तशाच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा तुम्हाला शॉर्ट ऑन पूलवरती प्रॅक्टिस करावा लागतो. तुम्हाला त्याच वेळेला ओव्हरपिच चेंडूंवरती खेळायचं असेल तर कशा पद्धतीने बॅटिंग करायची याचे काही बेसिक्स असतात. रनिंग बिटवीन द विकेटची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागतं, ज्याला यो टेस्ट म्हणून म्हणतात ना फिटनेसची. ज्या शब्दांमध्ये तुम्ही पाहिले असतील, ऐकलं सुद्धा असेल, तशा पद्धतीने. आता कौतुक अनुष मी यासाठी करेन, जिथे एक धाव होती अनुष पळाला होता. त्याला माहिती होतं की चला डेंजर एंडला आपण धावतोय, काही हरकत नाहीये, पण 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या मध्ये ती हंगर असणं फार महत्वाचं. धावांची भूक असेल तर ती भूक तुम्ही स्वतः भागवाल. यावेळचा हा चेंडू छान पद्धतीने पूल केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. साई राणे मात्र उपयुक्त गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. तो विकेटच्या शोधात आहे. हितेश मगाशी डॉट बॉलच्या शोधात होता. हितेश विकेटच्या शोधात, त्याने गोलंदाजी अजिबात केली नाही. बघा क्रिकेट तुम्हाला बेसिकली तुम्ही म्हणाल की बॅट्समॅन बॅटिंग करतोय किंवा बॉलर बॉलिंग करतोय, एवढं क्रिकेट बिलकुल नसतं मित्रांनो. क्रिकेट बऱ्याच अंशी बदललेलं आहे. तुम्हाला खूप क्रिकेटचे जे पॅरामीटर्स आहेत ना ते प्रचंड बदललेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये पहिल्या षटकामध्ये उजव्या हाताचा बॅट्समन फलंदाज मैदानामध्ये आला तर त्याच्या अगेन्स्ट काय बॉलिंग करायची आहे हे तुम्हाला ओळखावं लागतं. त्याच पद्धतीने खेळावं लागतं, इम्प्लिमेंट करावं लागतं. साई राणे बघा हुशार गोलंदाज आहे, त्याचं कौतुक करावं लागेल. अनुष जेव्हा चांगला फलंदाज मैदानामध्ये आहे, त्याने मगाशी आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवरती मगाशी तो एक चांगला फटका खेळला होता. हा चेंडू त्याने जाणीवपूर्वक पुढ्यात केला, थोडा चान्स घेतला. जर अनुष या वेळेला लॉंग ऑनला मारायला गेला तर 2 क्षेत्ररक्षक उभे केले होते समोर. मिड विकेट पण थोडा वाईडिश होता. 2 षटकं संपली. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती आल्यात. त्यामुळे आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 35 ची आवश्यकता असेल. 44 टू विन आहे, 44 टू विन आहे. आज असं म्हणावं लागेल की जसं आपण म्हणतो ना भगवंताचा धावा केल्यानंतर परमेश्वर या ठिकाणी प्रसन्न होतो, तसं अक्षयच्या रूपाने परमेश्वराचा आशीर्वाद श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगावला या ठिकाणी लाभला. सुरुवातीच्या काळामध्ये कनकेश्वर मापगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळायचा क्रिकेटच्या मैदानामध्ये. आता मापगावचे जे काही संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. आयोजक या नात्याने श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांनी गेल्या 3 दिवसापासून ही स्पर्धा आयोजित केलेली या मैदानामध्ये पाहायला मिळाली. शुक्रवार, शनिवार, रविवार आज स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवशी जो संघ मैदानामध्ये खेळतात त्यांनाही आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. बामणसुरे संघ मैदानामध्ये एका वेगळ्या धाटणीने खेळतोय. कारण मी थोडासा अचंबित झालो, टॉस जिंकल्यानंतर हितेशने का बॅटिंग घेतली असेल तर कदाचित त्यालाही माहिती आहे उन्हाचा प्रभाव एवढा आहे ना. मग हा एक महत्त्वाचा भाग जो आपण अलीकडच्या काळात विसरलोय. टॉस झाला चला घेतली फिल्डिंग असं नाहीये. कारण टेनिस क्रिकेटमध्ये टॉस झाला म्हणजे त्या टॉसचे काय काय फायदे असतात त्याचाही तुम्हाला विचार करावा लागेल ना. तुम्ही नाईट क्रिकेट स्पर्धा खेळत असाल तर तुम्हाला तो एक वेगळा प्रभाव जाणवतो. म्हणजे तुम्ही साधारण रात्री 12, 1, 2 नंतर जर मॅच खेळलात ना तर तुम्हाला म्हणजे सुरुवातीची मॅच तुम्ही 9 वाजता खेळलात आणि नंतर 2 वाजता मॅच खेळलात तर तुमची बॉडी तेवढी गरम नसते किंवा त्याच वेळेला तुमचे रिफ्लेक्स तेवढे स्ट्रॉंगली येत नाही. यावेळेला आपण पाहतोय अनुषसाठी फुल टॉस होता पण डिक्लेअर झोन मध्ये फटका खेळलाय. 1 धाव येणार. एकेरी धावानं धावसंख्या वाढली जरूर पण 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 34 ची गरज आहे.
बापदेव मांडवकर आणि E3 सोगाव यानंतर होणारा सामना क्वार्टर फायनलचा आहे. बापदेव मांडवकर संघाचा कर्णधाराला आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे, म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि E3 सोगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, चला आपण सुद्धा यायचं आहे. दोन्ही कर्णधार मला वाटतं उपस्थित झालेले आहेत. वळीया मैदानात 12 मध्ये 35ची आवश्यकता होती, आता 10 मध्ये 33ची आवश्यकता असेल. या षटकाकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव संघाला जिंकायचं असेल तर हे षटक चांगलं असलं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला बामणसुरे संघाला जिंकायचं असेल तर याच षटकामध्ये चान्स अनुषला घ्यावा लागेल. हे सुद्धा अनुषने ओळखलंय. फटका चांगला खेळला होता अनुष, आणि विशेषतः त्याच्या बॅटने जो एक स्वीट साऊंड मैदानामध्ये दिला होता ना, थोडं फुटवर्क जर आज जमलं तर मैदानामध्ये नक्कीच चांगल्या धावा येतील. खडे खडे याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, आणि त्याच्यामुळे वायडेश मिडविकेटला मनोजच्या रूपाने तो चेंडू जोपर्यंत अडवला जाईल, फेक होईल, केवळ एकच धाव मिळणार आहे. मगाशी सुद्धा आपण ज्याच्याबद्दल चर्चा करत होतो मित्रांनो, की टॉस जिंकलं की सर्रास आपण क्षेत्ररक्षण घेतो, पण जर उन्हाचा प्रभाव जाणवत असेल किंवा थंडीचा प्रभाव जाणवत असेल तर त्याच वेळेला बॅटिंग करणं अधिक पसंत करायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या टीममध्ये किती बॅट्समन आहेत, किती बॉलर आहेत, तोही विचार करावा लागतो ना, की जर तेच बॅट्समन असतील, तेच बॉलर असतील तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे मैदानामध्ये खेळावं लागतं. म्हणजे विनोद पाटील या मताशी सहमत असतील. साई झिराट संघ सुद्धा पहिले तेच 4 गोलंदाज 4 फलंदाज घेऊन खेळायचा, मग सोनी स्पोर्ट्स नवगाव सुद्धा 4 फलंदाज 4 गोलंदाज ठरलेले असायचे की सुरुवातीच्या या चौघांना बाद करा, मग आपण जिंकलो. यावेळेला चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक, मात्र यावेळेला चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर केतनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. फलकावरती 18 धावा लागल्यात, त्याच्यामुळे आता 8 चेंडू येणं बाकी, 26 धावांची आवश्यकता असेल. योग्य वेळेला राईट शॉट ॲट द राईट टाइम. केतनच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकाराला आणि बामणसुरे संघाला आवश्यक असणाऱ्या 6 धावा सुद्धा मिळाल्या. 2-3 स्ट्रोक अजून यावे ही अपेक्षा असेल बामणसुरे संघाची, पण त्या स्ट्रोक मध्ये डिक्लेअर स्ट्रोक यावे अशी अपेक्षा असेल मापगाव संघाची, कारण त्यांना माहिती आहे की या प्रकारची जर गोलंदाजी केली तर फार मोठे फटके जरी मारले तरी ते बिहाइंड द विकेट देणार आहे, आणि जेव्हा बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन आहे तेव्हा तुम्हाला तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागते. बघा, क्रिकेट हा आता हुशारीचा खेळ झालेला आहे. पूर्वी 6 चेंडूमध्ये 6 यॉर्कर टाकणं किंवा त्याच वेळेला 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकणं, असे काही थिअरीज वगैरे फार नव्हत्या. सगळ्यात महत्त्वाचं असायचं की बॉल तुम्हाला सहाय्य करायचा, तुम्हाला फक्त चेंडूवरती कंट्रोल असला पाहिजे, जास्त वाईट टाकू नको, जास्त नो बॉल टाकू नको, असंच म्हटलं जायचं. यावेळचा हा चेंडू फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु केतनचा प्रयत्न फसला. बाद होऊन परतणार आहे तो पावलांमध्ये. पहिला वळीया मैदानामध्ये 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. अनुषला मगाशी दिनेशजी यांच्याकडून पारितोषिक आलं होतं, दिनेशजी सोष्टे यांच्यातर्फे ते पारितोषिक होतं 500 रुपयांचं, पण जर आता या 25 बनवल्या तर मला वाटतं 5000 रुपयांचं पारितोषिक येईल. पहिला चेंडू यावेळेला चांगला टायमिंग झालाय, प्रॉपर टायमिंग आहे, पण चेंडू हवेत आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा आहे. षटकार.
बघा, मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. 5 चेंडू येणं बाकी, 6 मध्ये 25 आवश्यकता होती. 6 मध्ये 25 म्हटले की मिलिंद काटे आठवतोय आपल्याला, नवगावचं मैदान मला आठवतंय. 6 मध्ये 24 आवश्यक होत्या. मुंबईचा संघ होता, मला वाटतं साई मुंबई किंवा असं काहीतरी संघाचं नाव होतं, आणि ते 24 त्याने बनवल्या होत्या. मापगावमध्ये बॅटिंग करत असताना यावेळेला मात्र दुसरा फटका सरळ ऋत्विकच्या हातामध्ये जातोय. फलंदाज बाद होणार आणि बामणसुरे संघाची जी उरली सुरली आशा होती ती आता संपुष्टात येते, कारण फलंदाज अनुज बाद होऊन परततोय पावलांमध्ये. बघा, संघाचा कर्णधार हितेशचं मी कौतुक करेन. हितेश राऊत तो गेला, आपल्या गोलंदाजाला त्यांनी सल्ला दिला, त्याच वेळेला त्याचं कौतुकही केलं, त्याला 2-3 गोष्टी सुनावली सुद्धा असतील. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कर्णधाराने आपली जागा सोडणं महत्वाची असतं. याही वेळेला आपण पाहतोय की आज अक्षय खोत, तुम्ही अक्षय खोतला काही करायला सांगा. बघा, एखाद्याचा जेव्हा दिवस असतो ना तेव्हा तो काही करतो. मी काल सुद्धा, मला वाटतं काल किंवा परवा समालोचन करताना म्हणालो होतो की अक्षय पाटीलने जे 6 बॉल 6 सिक्स मारले ना, यंदाचं वर्ष त्याचं आहे. तुम्ही अक्षयच्या बाबत म्हणू शकता की अक्षयचा आजचा दिवस आहे, पण क्षेत्ररक्षकांनी जर असे कॅच सोडले तर मात्र त्या दिवसामध्ये तुमच्या पूर्णपणे पाणी फिरलं जाईल. साधे सोपे जरी झेल तुम्ही हिट ऑफ द मोमेंट मध्ये सोडले तरी समीकरण बदललेलं असणार आहे. 1 धाव आली, 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना आपल्या हातून निसटलेला पाहतोय तो बामणसुरेचा संघ, कारण अक्षयने मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली 6 मध्ये 25 हव्या होत्या. अनुष मैदानामध्ये होता, अनुषने पहिल्या चेंडूवर षटकार सुद्धा भिरकावून दिला होता. पण 4थ्या षटकामध्ये हितेशचा हा जो प्लॅन आहे ना तो या पूर्णपणे मैदानामध्ये, साई राणेने दुसरं षटक हातात घेतलं, हितेशने पहिलं षटक पूर्ण केलं. आणि मग 3री किंवा 4थ्या ओव्हरमध्ये कन्फ्युजन होता. मग प्रसादसाठी 3री ओव्हर ठेवली. 4थ्या षटकामध्ये अक्षय गोलंदाजीला आला आणि सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा अक्षय खोतच ठरणार आहे, कारण या सामन्यामध्ये 19 धावांची उपयुक्त खेळी जेव्हा संघ अडचणीत सापडला होता आणि शेवटच्या षटकामध्ये जरी धावा येतील असं वाटलं होतं, अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघातला आणखीन 2 हादरे 1 हादरा देऊन बाद करून पावलांचा रस्ता दाखवला आणि मग सामना आपल्या नावावरती नोंदवला. तो अक्षय खोत अर्थातच श्री शिवसाई मापगाव संघाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला वळूया टॉस साठी. बापदेव मांडवकर आणि A3 सोगाव टॉस घेतो, तुला हँड ओव्हर करतो. धन्यवाद डीजे करण याचं सुद्धा भरपूर सारं कौतुक. तो सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळला, मोन्याच्या संघामध्ये खेळला, रनर अप ठरले. खूप छान साऊंड सिस्टीम उभारलेली आहे. एका समालोचकाला जे अपेक्षित असतं की चांगली साऊंड सिस्टीम जर असेल तर समालोचन करायला सुद्धा एक आम्हाला आनंद मिळतो. बापदेव मांडवकर संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतो. A3 सोगाव संघाचा कर्णधार येतोय. माहित कोर मैदानामध्ये येणार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. मांडवकर संघाच्या कर्णधाराला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय. बऱ्याच दिवसांनी किरणला मैदानात पाहतोय. सो ऑल द बेस्ट किरण. इकडे आहे मी समोर, तिकडे कुठे बघतोस? मांडवकर संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय. संघाचा कॅप्टन आलेला आहे. येस, ऑल द बेस्ट. A3 सोगाव संघाचा कर्णधार सुद्धा आलाय. टॉस साठी आमंत्रित करतोय. जितेंद्र करंजुकर यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. A3 सोगाव विरुद्ध बापदेव मांडवकर यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. बापदेव मांडवकर संघाचा कॉल असेल.